नमस्कार. आज आपण एका अशा क्षणावर बोलणार आहोत जिथे एक बलाढ्य पैलवानाचा आत्मविश्वास सगळ्यांसमोर तुटतो. आणि एक राजा त्याला सावरण्यासाठी चक्क त्याच्या पायाशी बसतो. अगदी. हे दृश्य म्हणजे एखाद्या मोठ्या कथेचा परमोच्च बिंदू, त्याचा क्लायमॅक्स वाटतो नाही का? नक्कीच. ही एक खूपच शक्तिशाली प्रतिमा आहे. एक राजा जो सत्तेच्या शिखरावर आहे, हो. तो खाली जमिनीवर बसून एका सामान्य माणसाचे, एका पैलवानाचे दंड चिपतोय. यात सत्ता, माणुसकी आणि नेतृत्व याबद्दल खूप काही दडलंय. पण या नाट्यमय क्षणापर्यंत गोष्ट पोहोचते कशी? गंमत म्हणजे या कथेची सुरुवात माणसापासून होतच नाही. नाही, ती होते एका घोड्यापासून. हो, एका विलक्षण घोड्यापासून, ज्याचं नाव आहे शिवा. चला तर मग या घोड्यापासूनच सुरुवात करूया आणि पाहूया की त्याचा संबंध या राजाच्या कृतीशी कसा जोडला जातो. बरोबर. आपल्या स्रोतांमध्ये शिवाचं जे वर्णन आहे ना, ते वाचून तो फक्त एक प्राणी आहे असं वाटतच नाही. नाहीच. त्यात एक वाक्य आहे, शिवा म्हणजे यशवंतरावांची नाकच होते. नाक हा शब्द इथे खूप महत्वाचा वाटतोय. हो, म्हणजे तो काही फक्त एक महागडा घोडा नाहीये. तो यशवंतरावांच्या घराण्याचा एक प्रकारे ब्रँड अँबॅसेडर आहे असं म्हणू शकतो आपण. अगदी योग्य शब्द आहे हा. आजच्या काळात जसं एखाद्या कंपनीचं नाव, तिची प्रतिष्ठा पणाला लागते, तसं तेव्हा त्या घोड्यावर त्यांचं सगळं, काय म्हणतात त्याला, सोशल कॅपिटल, सगळी सामाजिक प्रतिष्ठा अवलंबून होती. बरोबर. तो केवळ एक वाहन नाही, तर त्यांच्या सामर्थ्याचं आणि सन्मानाचं चालतं फिरतं प्रतीक आहे. म्हणूनच त्याला साक या लाडाच्या नावानेही ओळखलं जातं. आणि त्याचं सामर्थ्य, त्याचंही वर्णन तसंच आहे. रणांगणात तलवार, भाला, गदा यांसारख्या शस्त्रांसह लढतानाही न थकणारा, वाऱ्याच्या वेगाने धावणारा. हो, म्हणजे यशवंतरावांची सगळी इज्जत जणू त्याच्या टापांमध्येच सामावलेली आहे. पण जेव्हा तुमच्याकडे असं काहीतरी मौल्यवान असतं, तेव्हा त्याला आव्हान मिळणार हे ठरलेलंच असतं. आणि तेच घडतं. दस्तूरखुद्द शिवरायांच्या गावातून कोणीतरी यशवंतरावांना आव्हान देतंय. आणि हे आव्हान फक्त घोड्याच्या शर्यतीचं नाहीये. नाही, हे त्या नाकाला, त्या प्रतिष्ठेला दिलेलं आव्हान आहे. अगदी. ही काही मैत्रीपूर्ण स्पर्धा नाही, तर हा वर्चस्वाचा लढा आहे. आणि हा लढा कुठे होणार आहे हे पाहिलं की त्याचं गांभीर्य आणखी वाढतं. हो, हे महत्वाचं आहे. ही स्पर्धा होणार आहे राजन शिवरायांच्या वाड्यामागील तालमीत. तालीम या शब्दातच एक शिस्त आणि सामर्थ्य आहे. आणि तेही उगवत्या सूर्याच्या साक्षीने, हजारो लोकांच्या गर्दीत. म्हणजे प्रत्येक छोटी गोष्ट या प्रसंगाला अजूनच मोठं बनवत चालली नाही का? अगदी. तालीम हे केवळ व्यायामाचं ठिकाण नाही, ते युद्धाच्या तयारीचं केंद्र आहे. तिथे घडणारी प्रत्येक गोष्ट गंभीर असते. आणि राजाच्या वाड्यामागे होणं म्हणजे ही घटना थेट राजाच्या नजरेखाली घडतीये. आणि हजारो लोकांची गर्दी हे स्पष्ट करते की हा आता खासगी वाद राहिलेला नाही, ही एक सार्वजनिक परीक्षा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांवरचं दडपण प्रचंड वाढलंय. तर एका बाजूला प्रतिष्ठेचा हा डोंगर उभा राहिलाय, यशवंतरावांचं नाक पणाला लागलाय. पण हे आव्हान पेलण्यासाठी त्यांच्या बाजूने लढणार कोण? आणि इथूनच कथा एका अनपेक्षित वळणावर येते. हो, आणि आपली ओळख होते खंडेरायशी. त्याचं वर्णन चिरेबंद बुरुजासारखं केलंय. म्हणजे तो या लढाईसाठी अगदी योग्य माणूस वाटतो. वरवर पाहता तरी तसंच वाटतं. चिरेबंद बुरुज म्हणजे किल्ल्याचा अभेद्य भक्कम भाग. खंडेरायचं शरीरही तसंच आहे. तो एक निष्णात पैलवान आहे हे त्याच्या देहबोलीतूनच स्पष्ट दिसतं. मग राजे त्याला बोलावतात आणि म्हणतात, खंडू, उचलतो पट्टा आणि घे पवित्रा. पण इथेच कथेला एक धक्का बसतो. हो. खंडेराय म्हणतो, नाही राज, म्या पैलवान गडी, ही धारकऱ्याचं काम मला नाही जमायचं. मला ही गोष्ट सगळ्यात जास्त चक्रावून टाकते. का? ज्या माणसाने भीमासारख्या पैलवानाला हरवलंय, तो एक पट्टा उचलायला का नाही म्हणतोय? हा त्याचा कमीपणा आहे की शहाणपणा? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे की इथे पैलवान आणि धारकरी यांच्यात केवळ कौशल्याचा नाही, तर मानसिकतेचाही फरक आहे. अच्छा. पैलवानाचं जग तालमीत, मातीत घडतं. त्याचं बळ हे धरपकडीत, डावपेचात आणि शारीरिक ताकदीत आहे. बरोबर. तर धारकऱ्याचं जग रणांगणावर आहे, जिथे एक चूक म्हणजे मृत्यू. त्याची ताकद चपळाईत आणि अचूकतेत आहे. खंडेरा नाही म्हणतो कारण ते एक हत्यार नाही, तर ती संपूर्ण वेगळी मानसिकता स्वीकारायला घाबरतोय. म्हणजे हे असं आहे की एका महान बुद्धिबळपटूला आपण क्रिकेट खेळायला सांगतोय. अगदी.
नेमका तोच मुद्दा. दोन्ही खेळांमध्ये बुद्धी लागते, पण मैदान पूर्णपणे वेगळं आहे. त्याचा नकार हा भित्रेपणा नाही, ती स्वतःच्या मर्यादांची एक प्रामाणिक जाणीव आहे. त्याला माहितीये की तो मातीतला राजा आहे, पण पातीच्या खेळात तो नौखा आहे. ही स्वतःच्या कौशल्याच्या क्षेत्राबद्दलची स्पष्टता आहे. पण राजे त्याचं ऐकत नाहीत. ते त्याला प्रोत्साहन देतात, पण त्यांची पद्धती मजेशीर आहे. ते म्हणतात, अरे माझ्या भीमाला चित केलंस, त्यापेक्षा सोपं काम आहे हे. हा, आता इथे मला एक प्रश्न पडतो. राजे इथे एक चांगले प्रेरक म्हणून वागत आहेत की एका चांगल्या माणसाला अपयशाच्या खाईत ढकलत आहेत? कारण ते त्याला त्याच्या कम्फर्ट झोनच्या खूप बाहेर ढकलत आहेत. हे नेतृत्वाचं एक धाडसी पण महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. कसं? एक चांगला नेता तुमच्यातली ताकद ओळखतो जी तुम्हाला स्वतःलाही दिसलेली नसते. राजांना माहीत आहे की खंडेरायामध्ये प्रचंड शारीरिक आणि मानसिक बळ आहे. भीमाला हरवणं ही काही साधी गोष्ट नाही. नाहीच. त्यांना विश्वास आहे की हे बळ दुसऱ्या कौशल्यांसाठीही वापरता येऊ शकतं. त्यापेक्षा सोपं काम आहे असं म्हणून राजे त्या कामावरचं जे मानसिक दडपण आहे ना, ते कमी करतायत. हो, ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा एक मोजून मापून घेतलेला धोका आहे. पण तो धोका खरा ठरतो. खंडेराय भीत भीत पट्टा उचलतो, पण त्याचे हात थरथरतात आणि तो पट्टा खाली पडतो. आणि मग जे व्हायला नको तेच होतं. सगळे हसायला लागतात. विचार करा त्या क्षणाचा. तो चिरेबंद बुरुज एका क्षणात मातीचा ढिगारा झाला असेल. हो ते हसणं म्हणजे शब्दांशिवाय केलेला अपमान होता. हो, तो एक अत्यंत क्रूर क्षण आहे. सार्वजनिक अपमान माणसाचा आत्मविश्वास पूर्णपणे चिरडून टाकू शकतो. त्या हसण्याने फक्त त्याचा अपमान नाही झाला, तर एक पैलवान म्हणून असलेली त्याची ओळखच जणू पुसली गेली. खरंय. ज्या शरीरावर त्याला इतका अभिमान होता, त्याच शरीराने त्याची साथ सोडली होती. तो पूर्णपणे हताश झाला होता. आणि त्याच क्षणी ती अविश्वसनीय गोष्ट घडते, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो. खंडेराय मान खाली घालून उभा असताना राजे पुढे येतात. ते ओरडत नाहीत, रागावत नाहीत. नाही, उलट ते खाली बसतात आणि त्याचे दंड स्वतःच्या हातांनी चेपू लागतात, त्याला मालिश करू लागतात. थांबा, हे कितीही प्रभावी असलं तरी त्या काळातल्या सामाजिक उतरंडीचा विचार करता हे खरंच शक्य आहे का? बरोबर. एका राजाने सर्वांसमोर एका सामान्य माणसाची सेवा करणं हे राजकीयदृष्ट्या धोकादायक नाही का? हाच या कथेचा गाभा आहे. तुम्ही राजकीय धोक्याबद्दल बोललात, पण राजाने इथे राजकीय फायदा तोट्याच्या पलीकडे जाऊन एक कृती केली आहे. ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर ही एक प्रतिकात्मक कृती आहे. या एका कृतीतून राजा अनेक गोष्टी सांगत आहे. पहिली, तू अपयशी झाला असलास तरी तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. दुसरी, या राज्यात पदापेक्षा माणूस मोठा आहे. आणि तिसरी, जी सर्वात महत्वाची, तो बाकीच्या लोकांना एक संदेश देत आहे. कोणता संदेश? आपल्या माणसांपैकी कोणी पडल्यावर त्याला हसायचं नसतं, तर त्याला हात देऊन उभं करायचं असतं. आणि बघा, त्याचा परिणाम लगेच दिसतो. हो. राजाला असं करताना पाहून जे लोक काही क्षणांपूर्वी हसत होते, तेच आता पुढे येतात. हो, आणि खंडेरायाला मालिश करू लागतात. एका क्षणात सगळं वातावरण बदलून जातं. ही गोष्ट अविश्वसनीय आहे. म्हणजे राजाची एक कृती एका संपूर्ण समूहाची मानसिकता बदलते. जे हसून खच्चीकरण करत होते तेच आता एकत्र येऊन त्याला बळ देत आहेत. बरोबर. जणू काही प्रत्येकजण आपली थोडी ताकद, आपला थोडा विश्वास खंडेरायामध्ये ओतत आहे. अगदी. आता हा लढा फक्त खंडेरायाचा राहिलेला नाहीये, तो त्या संपूर्ण समूहाचा लढा बनला आहे. आता प्रश्न त्याच्या एकट्याच्या क्षमतेचा नाहीये, तर त्याला यशस्वी करण्यासाठी एकत्र आलेल्या समाजाच्या इच्छेचा आहे. ती मालिश केवळ खंडेरायाच्या दंडांना नाही, तर त्याच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला केली जात होती. हेच खरं नेतृत्व आहे, जे आदेश देत नाही, तर उदाहरण घालून देतं. तर आज आपण काय पाहिलं? एका घोड्याच्या प्रतिष्ठेपासून सुरू झालेली गोष्ट एका पैलवानाच्या आत्मविश्वासाच्या परीक्षेवर येते, आणि जेव्हा तो त्या परीक्षेत नापास होतो तेव्हा त्याला वैयक्तिक बळ नाही तर सामूहिक बळ वाचवतो, जे एका राजाच्या कृतीमुळे निर्माण होतं. तर या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ खोल आहे. या छोट्याशा उतार्यात आपल्याला दिसतं की खरी ताकद घोड्याच्या वेगात किंवा पहिलवानाच्या दंडात नसते. खरी ताकद त्या सामूहिक भावनेत असते. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी ठरते तेव्हा एक समाज म्हणून आपण त्याला कसा प्रतिसाद देतो यावर त्या समाजाची खरी ओळख अवलंबून असते. तो समाज हसून त्याला खाली खेचतो की हात देऊन त्याला वर उचलतो? हा या कथेचा मूळ संदेश आहे.
आणि हा उतारा एका अशा क्षणी संपतो जिथे खंडेरायामध्ये पुन्हा आत्मविश्वास जागा झाला आहे. ती सामूहिक मालिश त्याच्या शरीराला आणि मनालाही उधारी देऊन गेलीये. पण पुढे काय होतं हे आपल्याला माहीत नाही. हो, तो पट्टा चालवण्यात यशस्वी होतो का? शिवाची ती शर्यत कोण जिंकतं? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. आणि मला वाटतं हेच या कथेचं सौंदर्य आहे. ती आपल्याला तयार उत्तरं देत नाही, ती विचार करायला लावते. खरंय. कदाचित शेवट महत्वाचा नसेलही. महत्वाची आहे ती प्रक्रिया, तो बदल, एका खचलेल्या माणसाला पुन्हा उभं करण्याची ती सामूहिक इच्छाशक्ती. बरोबर. पण हे मला एका वेगळ्याच विचाराकडे घेऊन जातं. समजा या सगळ्या सामूहिक पाठिंब्यानंतरही, त्या मालिशनंतरही खंडेराय पुन्हा अपयशी ठरला असता तर मग त्या राजाच्या नेतृत्वाचा आणि समाजाच्या एकीचा अर्थ काय उरला असता? म्हणजे यशावर अवलंबून नसलेली नैतिकता किंवा पाठिंबा हे शक्य आहे का? यावर विचार करायला हरकत नाही.